जय योगेश्वर. आपण खूप दिवसापासून प्रज्ञानम सज्ञानम अज्ञानम आपल्या भगवंतानी आपल्या या शरीरामध्ये काय काय गुण भरलेले आहेत ते आपण बघतोय आपल्या भरल्या वांग्यामध्ये. त्याच्यामध्ये आता पूजनी दादाजींनी परत धृती समजवलं आहे आपल्याला. धृती म्हणजे काय तर थकल्यांना प्रोत्साहित बनवण्याची शक्ती. आणि ही शक्ती आपल्याला धृतीपासून मिळते. मग ही कशी आपल्याला मिळवायची तर दादाजींनी सांगितलं की 2 कारणामुळे आपल्याला धृती हे होतं तर एक कारण म्हणजे इंद्रियांमुळे आपल्याला थकवा येतो. आणि दुसरे म्हणजे नैराश्य. तर इंद्रियांनी कसं काय थकवा येतो तर आपले इंद्रिय जे आपण भोग बघतो तर ते म्हणजे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर ययाती राजा. ययाती राजा असा होता की त्याचे भोग भोगून पण त्याचं मन तृप्तच होत नव्हतं आणि म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं तारुण्य घेतलं होतं. असा हा ययाती. आणि दुसरं म्हणजे नैराश्य. जेव्हा माणसाला नैराश्य येतं तेव्हा पण त्याला थकवा येतो. आणि म्हणून मग पूजनी दादाजींनी समजून सांगितलं की बुद्धिपूर्वक मला भगवंत सांभाळतो भक्तीतून. तर त्याचं पूजेने दादाजी सांगता का हे शरीर आपलं चालतं. ते हे कसं चालतं तर कोणाची हे शरीरे चाले हे शरीर कृपा भगवंत कृपा त्याची. तर असा भगवंत आपलं शरीर चालवतो आपण. तर मग आता आपल्या जीवनामध्ये काय पाहिजे तर ध्येय पाहिजे. मग ध्येय कोणतं पाहिजे तर पूजेने दादाजींनी सांगितलं की एक फौजी असतो आणि त्या फौजी लग्न होऊन त्याचे 2च वर्ष होताना एक छोटं बाळ असतं. पण तो वीरगतीला प्राप्त होतो आणि जेव्हा त्याची पत्नी त्याला बघते तेव्हा तिला असं वाटते की बस आता संपलं आपलं सगळं. म्हणजे आता काहीच आपल्या जीवनाला अर्थ नाही आहे. पण जेव्हा तिचं बाळ कोणी तिच्याजवळ आणून देतं तेव्हा ती त्या बाळाला बघून ती त्या बाळाला आपल्या कुशीत घेते आणि म्हणते की बस बाळा आता मी फक्त तुझ्याकरता आणि तुझ्याचकरता जगणार आहे. तूच माझं ध्येय आहे. आणि म्हणून मग तिला जगण्याची इच्छा होते. आणि तसंच आपण एक पूजनीय दादाजी नेहमी उदाहरण देतात की पार्वती माता. जी पार्वती माता होती तिला शिवशंकरासाठी ती तपश्चर्येला जंगलात गेली होती आणि तिथे ती खूप तपश्चर्या करत होती. पण तिची एवढी तपश्चर्या चालू होती का शिवशंकर बटू रूपामध्ये आले तिची परीक्षा घेण्यासाठी आणि तिला त्यांनी सांगितलं की तू कोणासाठी एवढी उपासना करते की तू बघितलं का त्याला की तो शिवशंकराचं कसं आहे रूप तर त्याला सगळ्यांना 2 डोळे आहे पण त्याला त्रिनेत्र 3 नेत्राचा आहे बुवा तो. आणि स्मशानात राहतो, अंगाला राख फासतो म्हणजे भस्म लावतो. आणि अशा सोबत म्हणजे शंकराकरता तू तपश्चर्या करते. तो अलक्षण आहे, त्याच्या आईवडिलांचा पत्ता नाही आहे. आणि मग ती पार्वती खुश होते आणि पार्वती म्हणते की तू सगळी त्याची निंदा केली ती मला बिलकुल नाही आवडली. पण त्याच्यामध्ये तू एकच चांगला बोलला आहे आणि तो म्हणजे अलक्षण आहे. म्हणूनच मला त्याच्यासोबत लग्न करायचं आहे आणि तेच माझं ध्येय आहे म्हणून मी तपश्चर्या करते. अलक्षणाने म्हणजे त्याला आईवडील नाही आहे. ज्यांना आईवडील नाही त्याचा जन्म नाही त्याच्यामुळे तो त्याला मृत्यू पण नाही आहे. आणि हे एकच तू चांगलं बोललं आहे म्हणून मी तुला माफ करते. म्हणजे तिचं ध्येय काय असतं तर शिवशंकराला भेटण्याचं. असंच आपल्याला आपल्या पण मध्ये ध्येय असलं पाहिजे. आणि दुसरं उदाहरण घ्यायचं झालं तर लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी पण स्वराज्य हे मी मिळवीनच हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच म्हणजे हे ध्येय होतं त्यांचं पण. तसंच स्त्रिया पण व्रत घेतात आणि व्रत घेतल्यामुळे मग त्यांच्यामध्ये पण ध्येय येते बा की मी हे मिळवेलच. आणि ध्येय कोण देतं तर आपल्याला मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो हे आपल्याला ध्येय देतात. तसंच आपण सकाळी प्रार्थनेला बसतो तेव्हा आपण म्हणतो की ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते. हे भगवंता तू छोटा पूर्ण आहे तर मी मोठा पूर्ण आहे. आणि जेव्हा दिवसभराचे आपण थकतो टोनपे खाऊन आणि मग तेव्हा संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये आपण काय म्हणतो भगवंताला की भगवंता तूच मोठा आहे मी छोटा आहे. कारण की अविनयमपनय विष्णू. तेव्हा आपली दिवसभरातली मी करून आपले मस्ती निघून जाते आणि म्हणून आपण म्हणतो की भगवंता तूच मोठा आहे तूच खरा आहे. तसं आपल्याला
गीतेमध्ये दादाजींनी आपल्याला यज्ञ समजून सांगितला आहे. यज्ञाचा अर्थ काय सांगितला आहे तर यज्ञाचा अर्थ त्यांनी सांगितला आहे की एकाच विचाराचे समूहाचे सगळ्यांनी एकत्र येणं म्हणजेच यज्ञीय कार्य होतं. संगतीकरण, मैत्रीकरण आणि देवपूजा हे तिन्ही मिळून यज्ञ होतो. संयम म्हणजे धृती वाढवा, भगवंताला मिळविनच. आणि म्हणूनच आपल्याला पूजनीय दादाजी आपल्याला 15वा अध्याय म्हणायला लावतात. हा 15वा अध्याय म्हणजे काय तर पुरुषोत्तम योग आहे आणि तो आपल्यामध्ये यायला पाहिजे म्हणून आपण 15 अध्यायाचं पारायण करतो.